राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 1 फेब्रुवारी रोजी गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर या हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणावरून सोलापूर शहराचा दारूचा पुरवठा करणाऱ्या 3 मोटरसायकली पकडल्या। या कारवाईत भरारी पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवर पाळत ठेवून बाळू काशीनाथ पवार व 39 राहणार मुळेगाव तांडा या इसमास 5 रबरी ट्यूबमध्ये 400 लिटर हातभट्टी दारू त्याच्या होंडा कंपनीच्या दुचाकी क्रमांक MH13CG 4761 वरून वाहतूक करताना पकडले। तसेच सुरेश शंकर राठोड वय 40 राहणार मुळेगाव तांडा या इसमास 5 रबरी ट्यूबमध्ये 400 लिटर हातभट्टी दारू सुझुकी ॲक्सेस दुचाकी क्रमांक MH13DS9209 यातून वाहतूक करताना ताब्यात घेतले। एका अन्य कारवाईत गोविंद बाबू चव्हाण व 39 राहणार मुळेगाव तांडा याला त्याच्या सुझुकी ॲक्सेस दुचाकी क्रमांक MH13DN7428 वरून 4 रबरी ट्यूबमध्ये 320 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडून तिन्ही आरोपींच्या ताब्यातून 57,400 किमतीच्या दारूसह एकूण 2,57,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, जवान अशोक माळी, नंदकुमार वेळापुरे, अण्णा करचे, वाहन चालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।